शांतीब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। स्थावरागिरी आतू पुण्य पूज्य जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। 10व्या अध्यायातला आपला विषय सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा उपदेश करतात। त्यामध्ये भगवान आपल्या सर्वांना ध्यान करण्याकरता काही विभूती सांगत आहेत। आपल्याला व्यवहारामध्ये भगवंताचं चिंतन करता यावं, ध्यान करता यावं, याच्याकरता काहीतरी आलंबन पाहिजे आणि म्हणून भगवंतांनी काही विशेष विभूती सांगितल्या की ज्याचं ध्यान करत करत आपण भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोचू शकतो। अनेक विभूती सांगत असताना भगवान परमात्मा काही विभूती ज्या आहेत त्या देवामधल्या सांगितल्या, काही ऋषीमधल्या सांगितल्या, काही वृक्षामधल्या सांगितल्या, काही यक्ष राक्षसामधल्या सांगितल्या, वस्तूमधल्या सांगितल्या, व्यक्तीमधल्या सांगितल्या, देवामधल्या सुद्धा सांगितल्या। या सगळ्या विभूती सांगत असताना स्थावरानाम हिमालयः, जेवढे काही स्थावर पदार्थ आहेत, स्थिर पदार्थ आहेत, त्या स्थिर पदार्थामध्ये हिमालय ही माझी विभूती आहे, हे भगवान परमात्मा सांगतात। प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे। कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एवढ्या सगळ्या देवदेवता कशा करता केलेल्या आहेत, त्याचं कारण एकच आहे की प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार देवाचं ध्यान करता यावं। कोणाला भगवान शंकरांचं ध्यान आवडतं, तर कोणाला दत्त महाराज आवडतात, कोणाला रामप्रभू आवडतात, तर कोणाला कृष्ण भगवान आवडतात। काही लोकांना देवीची उपासना आवडते। जशी जशी उपासना, जसं जसं अंतःकरण असेल त्याप्रमाणे उपासना आवडतात आणि म्हणून तशा तशा लोकांना सुद्धा ध्यान करता यावं। ऐका, इकडं लक्ष द्या। कशाही पद्धतीचा मनुष्य असला तरी त्यालाही ध्यान करता यावं। रजोगुणी असेल, तमोगुणी असेल, सगळ्यांना ध्यान करता यावं म्हणून भगवंताने सगळ्या विभूती सांगितल्या। या विभूती सांगत असताना काही विभूती स्थावर पदार्थात सांगितल्या। स्थावरामध्ये कोणती विभूती आहे? स्थावरागिरी आतू पुण्य पूज्य जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा। स्थावर असणारे जे काही पर्वत आहेत, अविचल स्थिर, असे अनेक पर्वत स्थिर आहेत। या सगळ्या पर्वतामध्ये, स्थिर पर्वतामध्ये पुण्य आणि पूज्य, जो पुण्यवंत आहे आणि म्हणून जो पूज्य आहे, असा जो हिमवंतू, हिमवंतू म्हणजे हिमालय। हिम शब्दाचा अर्थ आहे बर्फ, आणि बर्फाने नेहमी आच्छादित असतो। असा असलेला जो हिमालय आहे, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा। असं कोण म्हणतंय? तो मी आहे असं लक्ष्मीचा कांत म्हणतो। आता इथं लक्ष्मीला आणायचं काय काम आहे? ज्ञानोबाराय ज्या अर्थी लक्ष्मीकांत आणि हिमालयाचं वर्णन करतात, त्या अर्थी हिमालयाचा आणि लक्ष्मीचाही काही संबंध असला पाहिजे। काय संबंध हिमालयाचा आणि लक्ष्मीचा?
काय? हां, म्हणजे काहीतरी संबंध आहे. आता पहिल्यांदा हिमालयासाठी विशेषणं जी वापरलेली आहेत ती बघा. हिमालयाला म्हटलंय पुण्य आणि पूज्य. हिमालय हा पुण्यवान आहे. किती पुण्यवान आहे हिमालय? हिमालय कशामुळे पुण्यवान झाला? बरं, भगवान शंकर त्या ठिकाणी राहतात. कुठं? कैलास पर्वतावर. आणखीन हिमालयात कोणते कोणते तीर्थ आहेत? अहो, बद्रीनाथ कुठं आहे? हिमालयात. केदारनाथ कुठं आहे? हिमालयात. गंगोत्री, यमुनोत्री, आणखीन अहो सगळ्या पवित्र नद्याचा उगम सुद्धा हिमालयातूनच आहे. भगवान महाविष्णू त्या ठिकाणी बद्रीनाथाच्या रूपाने हिमालयामध्ये वास करतात. भगवान शिव केदारनाथाच्या रूपाने हिमालयात वास करतात. नवे नवे कैलास पर्वत जो आहे, जे भगवान शंकरांचं निजधाम मानलेलं आहे, ते सुद्धा कुठं आहे? हिमालयामध्ये आहे. म्हणून हिमालय जो आहे तो पुण्यवान आहे आणि पूज्यसुद्धा आहे. बरं का, पुण्यवान आहे म्हणूनच तो सगळ्या लोकांना काय आहे? पूज्य आहे. ज्ञानोबारायांचे शब्द काय आहेत? पुण्य पूज्य जो हिमवंतो. म्हणजे पुण्यवान आहे शब्दाचा अर्थ आहे, कोणी आपण जरी हिमालयाची यात्रा करून आलो तरी सुद्धा हिमालय हिमवंतू दोष खाये. ते पुढचं नका बोलू. हिमवंतू दोष खाये, सगळ्यांचे दोष खाणारा हिमालय, म्हणजेच पाप घालवणारा हिमालय आहे आणि हिमालय पुण्य प्रदान करणारा सुद्धा आहे. अनेक ऋषी मुनी आजही हिमालयामध्ये काय करतात? तपश्चर्या करतात. अनेक हजारो वर्षांचं आयुष्य असे असणारे काही मुनी ऋषी येतात, ते बाहेरच येत नाहीत, हिमालयातच असतात. आणि म्हणून हिमालय काय सांगितलेलं आहे? पुण्य आणि पूज्य. पुण्य पूज्य जो हिमवंतू. स्वर्गारोहण पांडवांनी केलं ते सुद्धा कुठं केलं? हिमालयातूनच केलं. असा पुण्यपूज्य जो हिमवंतू आणि नेहमी बर्फाने आच्छादित असतो, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. इथे आता लक्ष्मीचा कांत भगवान परमात्म्याला म्हटलेला आहे. त्याची काही कारणं की हिमालयामध्ये सुद्धा लक्ष्मी असली पाहिजे, आहे की नाही? अनेक प्रकारची लक्ष्मी हिमालयामध्ये आहे. निसर्ग लक्ष्मी आहे. हे साधू संत त्या ठिकाणी राहतात म्हणून ज्ञानलक्ष्मी हिमालयामध्ये, असा आपल्याला थोडासा अर्थ करता येतो. आणि मला जो आणखीन एक महत्त्वाचा अर्थ वाटतो लक्ष्मीचा आणि हिमालयाचा संबंध, हिमालय हा स्थिर आहे. स्थावरानाम हिमालय म्हटलं म्हणजे स्थिर जे पदार्थ आहेत त्यात हिमालय आहे. आणि हे हिमालय कोणाचं स्वरूप आहे? भगवान परमात्म्याचं आहे. मग भगवान परमात्म्याचं हे स्वरूप आहे म्हणजे हिमालय म्हणजे मी आहे. म्हणजे मी जसा स्थिर आहे तसाच हिमालय आहे. पण हे सांगताना लक्ष्मीचं नाव का घेतलं? ना तरी लक्ष्मी स्थिरावली. त्याचा काही संबंध मला लावता येतोय का बघा. हा नरनारायण सुद्धा आहेत हिमालयामध्ये. हां, नारायणाजवळ लक्ष्मी आहे. पण लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी कुठं स्थिर राहत नाही. आज तुमच्याकडे येतं, उद्या कोणाकडे जाईल काही सांगता येत नाही. पण अशी लक्ष्मीसुद्धा कुठं स्थिर राहते? ना तरी लक्ष्मी स्थिरावली. हे असो आत्मजा आपुली. हां, सत्कुळीची दिधली. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. बरोबर ओवी म्हटली का? आत्मजा आपोली सत्कुळीची दिधली. म्हणजे आपली जी कन्या आहे, कुठल्या अध्यायातली ओवी आहे? 16व्या अध्यायात. कशा करता आलेली ओवी आहे? आपली कन्या जशी सत्कुळामध्ये दिलेली आहे, दिली पाहिजे किंवा दिली, किंवा हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी.
म्हणजे लक्ष्मी त्या ठिकाणी जरी अस्थिर असली तरी सुद्धा कुठं स्थिर होते? मुकुंदाजवळ स्थिर होते. याचा अर्थ मुकुंद किती स्थिर असला पाहिजे? अस्थिराला सुद्धा स्थिर करणारा मुकुंद आहे. आणि म्हणून असा असणारा स्थिर हिमालय कोण आहे? मी आहे. अनेक अस्थिर लोक सुद्धा तिथं जाऊन ध्यान करून काय होतात? स्थिर होतात. सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली मुकुंदी जैशी. कशासाठी वर्णन आलं हे? कुठल्या श्लोकावर? हां, म्हणजे दैवी गुणांचं वर्णन करताना अभयम सत्वसंशुद्धीर, सत्वसंशुद्धी पदावरचं. म्हणजे हिमालय लक्ष्मीचा कांत का म्हटलं तर लक्ष्मीने सुद्धा कोणाचंही वरण केलं नाही. आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनातून लक्ष्मी आली. लक्ष्मी सगळ्यांना असं वाटत होतं माझ्या गळ्यात लक्ष्मीने माळ घालावी. लक्ष्मीने सगळ्यांना विचारत हे कोण हे कोण असं विचारत पहिल्यांदा विचारलं हे कोण? पहिले दुर्वास ऋषी होते. लक्ष्मीला त्या वरुण देवाने सांगितलं हे दुर्वास ऋषी आहेत, देवाचे सुद्धा गुरु आहेत, भगवान श्रीकृष्णाचे गुरु आहेत. म्हणजे सगळं चांगलं आहे पण यांचे डोळे लाल झालेले आहेत रागाने. आणि असल्या रागीट माणसाबरोबर मी विवाह करत नाही असं प्रत्येकामध्ये दोष काढले. कोणाकडे तप आहे पण ते मुक्तीला कारणीभूत नाही. कोणाकडे त्याग आहे, ज्ञान नाही. कोणाकडे आयुष्य आहे, पवित्रता नाही. असे सगळ्यांना बाजूला करत ना तरी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशावर असं वर्णन केलं आहे. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा. म्हणून हिमालय जे आहे त्याचं वर्णन करत असताना हिमालय जसा स्थिर आहे माझ्यासारखा तो स्थिर आहे, पवित्र आहे, म्हणून तो सुद्धा माझी काय आहे? विभूती आहे. मग तुम्हाला जायचंच असलं डोंगरात तर कुठं जा? माउंट आबूला जाऊ नका, हिमालयात जा. दुसऱ्या कुठल्या डोंगरात जाऊ नका. जायचंच असलं तर बरं का. आणि म्हातारं झाल्यावर डाहू कुठंच जाऊ नका, कारण त्रास होईल. आपलं घरी बसून चिंतन करा, कारण कधी ढगपुटी होईल काय सांगता येत नाही. म्हणून हिमवंतो दोष काय परी हानी होय. पण आता तुला मला वाटतच असेल काय आपलं शरीर संपलं तरी चालेल, मग खुशाल जा, कारण हिमालय काय आहे? पवित्र सांगितलेलं आहे. म्हणून पुण्यपूज्य जो भगवंतो. त्यानंतर अश्वत्थ सर्व वृक्षानाम देवर्षीनांच नारद गंधर्वानाम चित्ररथ सिद्धानाम कपिलो मुनी. पुढच्या विभूती सांगत असताना आता वृक्षामध्ये असलेली विभूती या ठिकाणी सांगतात. मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कोणाला नदी आवडते पाहायला फिरायला, चला म्हणे नदीवर फिरायला जाऊ. कोण म्हणतं नदीवर नको डोंगरात चला. झाडंसुद्धा आवडतात आणि आवडली पाहिजेत. तुकाराम महाराजांनी सांगितलंय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. झाडंसुद्धा फार देवाच्याच विभूती आहेत. आज एवढ्या सगळ्या महामाऱ्या येतात वगैरे, त्याला कारण काय आहे? झाडाचं संवर्धन होत नाही, संरक्षण होत नाही. डोंगरांचं संरक्षण होत नाही, नद्यांचं संवर्धन होत नाही, प्रदूषण सगळीकडे झालेलं आहे. म्हणून झाडामध्ये सुद्धा पूज्य बुद्धी आपली असली पाहिजे, अशी आपली संस्कृती आपल्याला शिकवते. झाडं म्हणजे सुद्धा झाडं नाहीत, हे देव आहेत. तसं तर सगळ्याच देवामध्ये देव आहेत, देवत्व आहे. परंतु विशेष करून विभूती जर कोणती असेल तर अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. सगळ्या झाडामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ. नाही, सुरुवात सांगायची. गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनू देवाची. तुकाराम महाराज म्हणतात आहा रे भाई, जाणा तुम्ही, हे सगळं जाणून घ्या. म्हणून अश्वत्थ झाडं अनेक आहेत. ज्ञानोबारायांचं उदाहरण देताना म्हटले कल्पतरू असेल
चंदनसुद्धा असेल, पण झाड त्याच्या गुणाच्या दृष्टीने तो श्रेष्ठ आहे, पण पूज्यतेच्या दृष्टीने जो आहे अश्वत्थ श्रेष्ठ आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, साक्षात भगवंताची विभूती आहे. या पिंपळाचं वर्णन करताना खूप वर्णन, आता पुढे सुद्धा वर्णन येणार आहे. स्कंद पुराणामध्ये कथा आलेली आहे की पार्वती मातेच्या शापामुळे भगवान विष्णूंना पिंपळामध्ये वास करावा लागलेला आहे, अशी कथा आलेली विस्ताराने. पिंपळामध्ये सगळ्या देवदेवतेंचा वास सांगितलेला आहे. म्हणून पिंपळाला जर आपण पाणी घातलं तर सगळ्या देवांना अभिषेक केल्याचं पुण्य लागतं. पितरांना फक्त रविवारच्या दिवशी घालायचं नाही पिंपळाला पाणी, बरं का. कारण त्याची कथा आली, नारद महर्षींनी एकदा दैत्यांना सांगितलं, जसं देवांना मान मिळालेला आहे तसा तुम्हालाही मिळाला पाहिजे. मग दैत्य भांडायला गेले देवांच्याकडे, आम्हाला सुद्धा पिंपळामध्ये जागा पाहिजे. म्हटले तुम्हाला 1 दिवस देतो, कोणता दिवस पाहिजे सांगा. ते म्हणले आम्हाला रविवारचा दिवस द्या. दैत्यांना रविवारचा दिवस मिळाला का मग काय काय करतील सांगता येत नाही, कुठं जातील काय सांगता येत नाही. म्हणून दैत्यांचा वास तिथे असल्यामुळे त्या दिवशी पाणी घातलं तर ते राक्षसांना पाणी प्राप्त होतं. इतर वेळेस मात्र सगळ्या देवदेवता पितर त्या पिंपळाच्या आश्रयाने राहतात. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचा निवास सांगितलेला आहे. आणि म्हणून अश्वत्थ सर्व वृक्षानाम असं म्हटलेलं आहे. पिंपळाच्या झाडाखाली अनेक लोकांनी तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. हो, बुद्ध भगवंताला जे ज्ञान झालं ते सुद्धा कुठं झालं, पिंपळाच्या झाडाखाली झालं असं म्हणतात. अनेक लोकांनी पिंपळाच्या वृक्षाखाली त्या ठिकाणी पूजा आपलं ध्यान केलेलं आहे. पिंपळ हा मोक्ष प्रदान करणार आहे. भौतिक दृष्टीने पिंपळाचं महत्त्व आहे, दैविक दृष्टीने पिंपळाचं महत्त्व आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा पिंपळाचं खूप महत्त्व आहे. भौतिक दृष्टीने सुद्धा पिंपळाची जी पानं असतात, साल असते, फळं असतात, ती आयुर्वेदानुसार खूप सगळे रोग घालवणारी आहेत भौतिक दृष्टीने सुद्धा. त्यानंतर दैविक दृष्टीने जर पाहिलं तर आता आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या देवादिकांचा वास त्या पिंपळामध्ये आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर हा भगवत स्वरूप आहे पिंपळ. पिंपळाची जी पानं असतात ती सारखी हालत असतात. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा संसाराचं वर्णन करताना कुठल्या वृक्षाला घेतलं आहे, पिंपळाला घेतलं आहे. ऊर्ध्व मूलम मदशाख. ज्ञानेश्वर महाराजांच्या या दरबारामध्ये सुद्धा लक्ष्मी निवास करते. कोणाच्या आश्रयाने, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबारायांना जी काही ज्ञानोबाराय आपल्या सगळ्यांना प्राप्त झाले, ज्ञानोबारायांचा जन्म झाला ज्ञानोबारायादी भावंडाचा, याला कारण जर काय असेल तर त्यांच्या मातोश्रीने केलेली पिंपळाची सेवा उपासना. किती प्रदक्षिणा घातल्या यांचं, अनेक 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. नामदेवरायांचं प्रमाण आहे 7 प्रदक्षिणा नित्य. पुढं ते तर मला पण पाठ आहे पहिलं, 7 प्रदक्षिणा नित्य, 7 प्रदक्षिणा नित्य. त्याला लक्ष्मी सोडणार नाही असं वर्णन केलेलं आहे. रोज 7 प्रदक्षिणा पिंपळाला केल्या पाहिजे. द्वारी सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्त, अशा एक प्रमाण आहे आणखीन. हो, त्याशी लक्ष्मी न संडे असं वर्णन केलेलं आहे. त्याला आरोग्य प्राप्त होईल, धनही प्राप्त होईल. म्हणून अश्वत्थ सर्व वृक्षानाम. भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला पूजाच करायची असेल, माझी पूजा नाही देवळात यायला जमलं, पिंपळाची रोज पूजा करा, त्याचं दर्शन घ्या, त्याचं ध्यान करा. माझी पूजा ध्यान केल्याचं फल तुम्हाला प्राप्त होईल. देवर्षीनांच नारद. देवर्षी आहेत, त्यांच्यामध्ये नारद महर्षी आहेत. नारद महर्षी हे ऋषीसुद्धा आहेत आणि ते देवसुद्धा आहेत. देवामधले ते ऋषी आहेत म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, देवर्षी. नारद महर्षीचं वर्णन करणाऱ्या अनेक ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. कोणाला आठवत असलं तर सांगा. नारद महर्षींचं वैशिष्ट्य आहे, नारद महर्षी हे सतत भगवंताचं भजन करत असतात.
तिही त्रिभुवनी गमन नारदा, हाती विना सदा नाममुखी असं म्हटलेलं आहे. आणि त्रिभुवनामध्ये संचार करतात. नारद महर्षी कोणाकडेही जाऊ द्या त्यांना मान आहे बरं का. नारद महर्षी हिरण्यकश्यपूकडे गेलं तर हिरण्यकश्यपूसुद्धा त्यांना सिंहासनावर बसून पाया पडतो. आणि नारद महर्षी इंद्रदेवाकडे गेले तर इंद्रदेवही त्यांना, म्हणजे असं काही नाही, सगळे त्यांना सगळेच वंदन करतात. सगळ्यांना नारद महर्षी कल्याणाला लावतात, सगळ्यांचं भलं करतात. काहींना त्या ठिकाणी चांगलं सांगून भलं करतात आणि काहींचं भांडण लावून त्यांचं कल्याण करतात. म्हणून नारद महर्षी सुद्धा भगवान म्हणतात काय आहेत, माझी विभूती आहेत. अनेकांना नारद महर्षींनी भक्तिपंथाला लावलेलं आहे. आहे का सापडली एखादी वेळी नारद महर्षींची? हां, एरवी देवर्षी अध्यात्मगाथा. एरवी नारद अखंड जवळा येते ओळी झाली आपली. तोही ऐशीच वचने गाये, परी अर्थ बुजोनी गीत सुख, न बुजोनी ठाई गीत सुखचे ऐको. म्हणून नारद महर्षी त्या ठिकाणी माझी विभूती आहेत. देवर्षीनांच नारद, गंधर्वानाम चित्ररथ. गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचे गंधर्व आहेत, ती माझी विभूती आहेत. हे गंधर्व जे असतात ते गायन करणारे आहेत. म्हणजे स्वर्गामध्ये जी गायन करणारी मंडळी आहेत त्यांना काय म्हणतात? गंधर्व असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे सुद्धा एखादा चांगला गाणारा असेल तर लोक त्याला म्हणतात स्वरगंधर्व. तो आपल्यातला स्वरगंधर्व आहेत बरं का. स्वर्गामध्ये ही गायन कला जी आहे ती सुद्धा फार प्रसिद्ध आहे. भगवंताकडे जाण्याचं एक साधन म्हणून गायन सांगितलेलं आहे. तुका प्रेमे नाचे गाये, किंवा गायनाचे अंगी शक्ती अद्भुत हे रंगे असं म्हटलं. गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. म्हणून ही गायन नावाचा वेद आहे, गंधर्व वेद, गांधर्व वेद म्हणतात. वेदातलंच हा एक भाग आहे. हे जे गायनामध्ये राग वगैरे असतात, रागिणी असतात, हे वेदातलेच सगळे. म्हणून गायन, त्या गायनामध्ये सुद्धा श्रेष्ठ गायन करणारे चित्ररथ नावाचे गंधर्व आहे, ते मी आहेत. कारण चित्ररथ गंधर्व जे आहे तो अर्जुनाचा मित्र आहे. आणि अर्जुनाच्या त्या चित्ररथ गंधर्वाच्या सांगण्यावरून अर्जुन महाराज स्वर्गाला गेले होते गायन शिकायला. मग राग करता अर्जुन अभूत म्हटलं आहे. शुकाचार्यांच्या कथेत राग गायला कोण आहेत? अर्जुन आहेत. स्वर्गामध्ये गेले आणि चित्ररथ गंधर्वांनी त्याला काय शिकवलं? अर्जुनाला काय शिकवलं? गायन शिकवलं. पुढच्या कथा आपल्याला माहिती आहेत. मग उर्वशी आली, शाप दिला. तो शाप अर्जुनाला ते 1 महिन्याच्या काळात अज्ञातवासात उपयोगाला पडला. अप्सरांनी नृत्य शिकवलं आणि गंधर्वांनी, ह्या चित्ररथ गंधर्वांनी गायन शिकवलं. म्हणून चित्ररथ गंधर्वसुद्धा मी आहे. आणि सिद्धानाम कपिलो मुनीही, जे काही सिद्ध आहेत त्या सिद्धामध्ये कोण आहे? कपिल मुनी. परमात्मा प्राप्ती ज्यांनी करून घेतलेली आहे, किंबहुना तुम्हाला आम्हाला परमात्मा प्राप्ती करून देण्याकरता ज्यांनी अवतार धारण केला, देवहूती आणि कर्दम प्रजापतीच्या पोटी, आणि आपल्या आईला काही सांगितली? गीता सांगितली, कपिल गीता. कपिल मुनीसुद्धा भगवान म्हणतात माझा अवतार आहे, माझी विभूती आहे. उच्चैश्रव समश्वानाम विद्धिमामृतोद्भवम ऐरावतम गजेंद्रानाम नरानांच नराधिपम. उच्चैश्रव, भगवान परमात्मा सांगतात अमृतोद्भवम अश्वानाम उच्चैश्रव माम विद्धी. अमृतामध्ये निर्माण झालेला किंवा अमृताच्या उत्पत्तीच्या वेळेस निर्माण झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा आहे. घोडा, अश्वाना म्हणजे घोड्यांच्यामध्ये. अमृत मंथन केलं त्यावेळेस किती रत्न निघाली? 14 रत्न निघाली. त्या 14 रत्नामध्ये घोडा निघाला, त्याचं नाव आहे उच्चैश्रवा. हो, काही काहींना घोडेच आवडतात. घोडाच आवडतो ना, तो घोड्यात ध्यान करायचं असेल तर उच्चैश्रवाचं ध्यान कर.
आपल्याला ते काय घोडे वगैरे बघायला नाही मिळत, पण काय काय शौकीन लोक आहेत, लाखोन करोडो रुपयाचे घोडे त्यांच्याकडे. मुंबई पुण्याच्या ठिकाणी घोडे बाजार आहेत. तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा वाहनं नव्हती, त्यावेळेस काय होते, घोडे होते. मग घोड्याचंच एखाद्याला घोडाच खूप आवडत असेल तर सामान्य घोड्याचं चिंतन करून कल्याण होईल का? देव भेटेल का? मग घोड्याचं चिंतन करायचं आहे तुला, बाबा घोडा आवडतो तर समज तुझा घोडा आहे त्याच्यात उच्चैश्रव आहे असं मान, किंवा त्या घोड्याचं चिंतन कर. उच्चैश्रव हा असा जो घोडा आहे तो अमृत मंथनाच्या वेळेस निर्माण झालेला आहे. 14 रत्न आहेत त्याच्यातला हा रत्न आहे. भले तो आसुरांनी घेतला आहे, पण 14 रत्नातला असल्यामुळे तो काय आहे, मंगल करणार आहे. 14 रत्नांचा सकाळी उल्लेख करायला सांगितलेला आहे. रोज आपण मंगल अष्टकामध्ये म्हणतो हे 14 रत्न. म्हणून हा उच्चैश्रवा घोडा मी आहे. ऐरावतम गजेंद्रानाम, गजेंद्र जो आहे त्या हत्तींच्या मध्ये ऐरावत नावाचा जो हत्ती आहे तो भगवान म्हणतात मी आहे. हा सुद्धा ऐरावत कुठे निघालेला आहे, समुद्र मंथनात 14 रत्न जे आहेत पांढरा शुभ्र असा असणारा हा हत्ती. आणि नरानांच नराधिपम, लोकांच्यामध्ये राजा मी आहे. कारण राजाची सर्व लोक आज्ञा पाळतात आणि कोणीही राजा होऊ शकत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये विभूती देवाचा अंश असतो, म्हणून राजासुद्धा मी आहे असं या ठिकाणी सांगितलं. आता ज्ञानोबांनी चिंतन केले ते आपण बघूया. 235 ओवी बघा. कल्पद्रुम हन पारिजातू, गुणे चंदनही वाड विख्यातू, तरी तया वृक्ष जाता आतू अश्वत्थू तो मी. ज्ञानोबाराय म्हणतात झाडं भरपूर आहेत, काही दिव्य झाडं आहेत, काही लौकिक झाडं आहेत. दिव्य झाडांच्यामध्ये वृक्षांच्यामध्ये कोणाचं नाव येतं, कल्पवृक्ष. हा कल्पवृक्ष आता आपल्याकडे राहिला का? हो, कल्पवृक्ष कामधेनू हे सगळे गेले स्वर्गाला आपल्या सगळ्यांच्या पुण्याईमुळं. हां चिंतामणी हे सगळे दिव्य पदार्थ आहेत, आपल्याला बघायला मिळत नाही. आपल्याला येडे बाबळी बघायला मिळतात जास्त, पण हा दिव्य वृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे कल्पतरू खाली फळे येती मागितली, मागितलेलं फळ नुसतं मनात कल्पना केली, मला गुलाबजामुन पाहिजे, मला अमुक पाहिजे, काही करायची गरज नाही, आपोआप ताट तुमच्या समोर येणं. हां कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्ष जैसा. बोलू तैस. हां ज्ञानोबारायांनी उपमा शब्दाला दिली, बोलायला दिली. म्हणजे माझं बोलणं असं आहे, जसं कल्पतरू त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, तसं माझं बोलणं जे आहे तुमच्या इच्छा पूर्ण करील असं नाही, तुम्हाला इच्छातीत बनवल, आहे की नाही? कारण नुसता कल्पतरू मिळून इच्छा पूर्ण होतील, पण इच्छा रहित अवस्था नाही प्राप्त होणार. आणि चुकीच्या इच्छा केल्या तर त्याही पूर्ण होतील. हो, ते आपण दृष्टांत सांगत असतो. ते कल्पतरू खाली झोपला, पाणी असतं तर बरं झालं असतं, लगेच पाणी आलं. जेवायला असतं तर बरं झालं असतं, लगेच जेवण आलं. झोपायला असतं तर बरं झालं असतं, बिछाना आला. आता बिछाना आल्यावर शांत राहू ना. कल्पना म्हटलं पाणी म्हणलं का पाणी आलं, जेवण म्हणलं की जेवण आलं, बिछाना म्हणलं का बिछाना आला. इथं भूतभीत तर नाही म्हणला ना, मला भूतही आलं, पण हे मला खाणार तर नाही ना. म्हणजे कल्पतरू जरी असला तरी सुद्धा नुसता मिळून उपयोग नाही. म्हणून कल्पतरूला त्या ठिकाणी देवत्व नाही आहे. कल्पतरू दिव्य आहे, पण कल्पतरूची पूजा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात कल्पतरू हन पारिजातू. पारिजातक सुद्धा आहे आपल्याकडे. आपल्याकडे जे पारिजातकाचं झाड आहे हे वेगळं आहे, ते स्वर्गातलं दिव्य आहे. ते भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा स्वर्गात गेले, भागवतात कथा आली.
आणि तिथून ते फुलं आणलं एक पारिजातकाचं आणि कोणाला दिलं? रुक्मिणीला दिलं.